नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य व मानिनी वसुंधरा आणि रम्याला घरातील सर्वच कामे सांगत असतात आणि त्यांना घरातील नोकर बनवलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला फोन लावते व नंदिनीला बोलते, गणपती बाप्पा तर आपल्या घरी येणारच आहेत आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, परंतु माझी एक इच्छा आहे. तेव्हा नंदिनी मानिनीला विचारते, कुठली इच्छा आहे तुमची? तेव्हा मानिनी सांगते की मला तुझी व काव्याची मंगळागौर साजरी करायची आहे. आणि त्याच वेळेस आपण पाहतो काव्य आणि नंदिनी दोघीही भावूक झालेले असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो वसुंधराला मानिनीने स्वयंपाकाचे काम दिलेले असते. कांदा कापत असताना वसुंधराच्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्याच वेळेस मानिनी बोलते, घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये एवढे वर्ष पाणी आणलंच ना, थोडं पाणी तुझ्या पण डोळ्यात आलं तर काय फरक पडतोय, येऊ दे की थोडं पाणी. त्यानंतर आपण पाहतो रम्याला काव्य ही फरशी पुसायला लावत असते आणि बोलते, चल लवकर लवकर आटप, आणखी सर्वांच्या बेडरूम व हॉल बाकी आहेत. तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होऊन काव्याला विचारती की हे सर्व काम मी एकटीच करणार आहे का? तेव्हा काव्या बोलते, हो तू एकटीच करणार आहेस. प्रत्येकाच्या बेडरूममध्ये तू पुरावे लपवत हिंडत होतीस ना, मग आता तुझ्या कर्तृत्वाचे काय डाग पुसायला नको का? तर सर्व रूम लवकर लवकर पुसून घ्यावी. आणि तेव्हा रम्या देखील अतिशय रागाने काव्याकडे पाहत असते व ती नाईलाजाने फरशी पुसू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व मानिनी कशा प्रकारे रम्या आणि वसुंधराला व्यवस्थित करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.